सीटू व लोक विकास समन्वय संघर्ष समितीच्या वतीने हिमायतनगर नगर पंचायतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू। चौथ्या दिवशीही आंदोलनास मोठा प्रतिसाद। हिमायतनगर येथील नगरपंचायत समोर गेल्या 4 दिवसापासून सीटू व लोक विकास संघर्ष समितीच्या वतीने शहरातील नागरिकांच्या प्रलंबित मागण्या व दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 23 जानेवारी 2025 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात महिला व पुरुष नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे। शहरातील मागील 70 वर्षापासून अनेक नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्या नावावर घर करावे, नमुना नंबर 43 मालकी हक्क प्रमाणे पत्र देण्यात यावे, तसेच घरकुल बांधण्यासाठी 5 लाख रुपयांची प्रत्येकी तरतूद करावी। नगरपंचायत हिमायतनगर येथील कंत्राटी सफाई कामगार यांची हजेरी पुस्तक तयार करून बँकेतून पगार देण्यात यावा, त्यांच्या खात्यावर पीएफ भरणे व आठवड्यातून एक सुट्टी देण्यात यावी। याबाबत मुख्याधिकारी नगरपंचायत हिमायतनगर यांनी लेखी पत्र दिले असून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी। सफाई कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन फरकासह देणे व किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणे, मनरेगा अंतर्गत शहरात व तालुक्यात रोजगार हमीची कामे उपलब्ध करा व नियमित जॉब कार्ड वाटप करून ज्यांना काम दिले नाही त्यांना बेकारी भत्ता द्या आणि शहरातील नळ योजनेचे काम तात्काळ पूर्ण करून पाणी टंचाईची समस्या सोडवा। या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड दिगंबर काळे करत असून या आंदोलनात जयश्रीबाई बिजेवार, गणेश रच्चेवार, कांताबाई बनसोडे, नवीन मादसवार, परमेश्वर सूर्यवंशी, वैशाली जलेवार, गंगाधर गायके, दुर्पाताबाई तुंगेवाड, रेणुकाबाई माने आदींसह अनेक जण सहभागी झाले आहेत। लोक विकास संघर्ष समिती आणि सीटू या कामगार संघटनेच्या वतीनं हिमायतनगर ग्रामस्थाचे जे घन असे प्रश्न आहेत की या 70 वर्षापासून हिमायतनगरचे रहिवासी 43 नसल्यामुळे घरकुल आणि इतर शासकीय सुविधा असून वंचित आहेत की त्यांना गावठाणामध्ये असून सुद्धा शासकीय नियमाप्रमाणे घरकुल मिळत नाही आणि त्यांना जागा नावावर होत नाही। या मागणीसाठी हिमायतनगर येथे आणि जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा अनेक मोर्चे आंदोलने केली आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी यांची बैठक लावली, परंतु त्याचा कोणताही आजपर्यंत तोडगा निघाला नाही। हा प्रश्न आणि सोबतच हिमायतनगर येथील नगरपंचायत मार्फत जे चाललं जाते घनकचरा व्यवस्थापन समिती मार्फत की सफाई कामगार कंत्राटी यांना फक्त 125 रुपये रोज दिला जातो, त्यांची पगार वाढ आणि त्यांना पीएफ आणि त्यांची आठवडी सुट्टी आणि बँकेतून पगार या संदर्भात शिवनं आम्हाला लेखी पत्र दिलं, पण त्याची अंमलबजावणी नाही। सोबतच हिमायतनगरमध्ये मोठ्या प्रमाणात निराधार महिला आहेत, वृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्या पगारी या 4-4 महिन्यापासून नाहीत। लाडक्या बहिणीला पगारी महिन्याच्या महिन्याला पडतात, पण या निराधार लोकांना आज औषधी गोळ्या घेण्यासाठी 1 रुपया सुद्धा त्यांच्यापाशी नाही। परंतु या शासनाला जाग करण्यासाठी आम्ही हे आंदोलन इथे उभं केलेलं आहे। आज या आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि हिमायतनगर आता या दुष्काळीचा म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला, हिमायतनगरमध्ये कामं नाहीत आणि रोजगार हमी मार्फत हिमायतनगर शहरा अंतर्गत कामं चालू करावी। आता हिमायतनगरच्या शेतकऱ्याला एखाद्या शेतामध्ये जर एखादं शेड किंवा एखादी योजना घेते म्हणलं तर नगरपंचायत त्यांना एनओसी देत नाही, प्रमाणपत्र देत नाही। तहसीलला जाऊन तहसीलमध्ये तुमचं हिमायतनगर शहर झालं, तुमचा तुम्हाला कारभार आहे, त्या दोघांच्या मधामध्ये बाप भीक मागू देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही आणि माय जीव घडत नाही, अशी परिस्थिती आमच्या इथल्या शेतकऱ्याची स्वप्नकरत झाली। तर या सर्व प्रश्नावरती शासनाने ताबडतोब निर्णय करावा या उद्देशाने आम्ही आता 4था दिवस झालो आणि जोपर्यंत हे प्रश्न आमचे मिटणार नाहीत तोपर्यंत आम्ही यातून उठणार नाही। वाटल्यास आम्ही हे आंदोलन आता तीव्र करू। आमच्या घराची मागणी आहे, 50 वर्षापासून आम्ही घरामध्ये त्यात कोणतं काय आम्हाला योजना मिळाली नाही। आलेलं घरकुल वापस गेलं, कोणत्या योजनेचा लाभ आम्हाला काहीच मिळाला नाही। अजून आलेलं घरकुल वापस गेलं, आमचं कामं नाहीत आम्हाला। आम्ही कामदार हवा सफाई कामदार 10 वर्षापासून आम्ही काम करता। 125 रुपये आम्हाला हजेरी आहे। आमचं म्हणणं आहे की आम्हाला परमिट व्हावं, आम्हाला पगार वाढावं, बँकेतून पगार द्यावा। वार्ड नंबर 1 मधील गोरगरीब जनतेला जवळपास 50-60 वर्षापासून त्यांच्या पूर्वजापासून हे आज तारखेपर्यंत त्या जागेवर राहत आहेत। त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला नाही का नगरपंचायतच्या माध्यमातून
वार्ड क्रमांक 1 मधील जे लोक आहेत त्यांना 43 नगरपंचायतीने करून द्यावा या मागणीसाठी हे उपोषणाला बसलेले आहेत. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून मी मागणी करतो वरिष्ठांना की यांना 43 नंबर तात्काळ भेटावं आणि उद्या माननीय आमदार बाबूरावजी पाटील कोळेकर साहेब हे येणार आहेत. त्यांच्यासमोर बी आम्ही हे प्रश्न मांडू आणि त्यांना आग्रहाची विनंती करू की हे प्रकरण ताबडतोब निकाली लावावं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या बी नाही का कानावर टाकून यांना लवकरात लवकर कसा न्याय मिळावा हे मी माझ्या माध्यमातून बघल.